धाराशिव जिल्ह्यात ढगफुटी पाऊस, हेलिकॉप्टर आणि बोटींच्या सहाय्याने शेकडो नागरिकांची सुटका। धाराशिव तालुक्यातील भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक गावात पाणी शिरल्याने नागरिक अडकले होते। यामध्ये लाखी गावातील 12 व्यक्तींना बोटीने सुखरूप स्थळी आणण्यात आले। देवगाव येथील 28 व्यक्ती माजी आमदार राहुल मोठे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून 28 व्यक्तींचे रेस्क्यू केले। त्यांना सुखरूप स्थळी आणण्यात आलेले आहे। रुई येथील 13 व्यक्तींना एनडीआरएफच्या बोटीच्या सहाय्याने सुखरूप स्थळी आणण्यात आलेला आहे। तसेच परंडा तालुक्यातील घाटपिंपरी, वाघे चव्हाण, वडनेर येथे अडकलेल्या व्यक्तींकरिता एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे। माजी आमदार राहुल मोठे यांनी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तालुक्यातील आणि मतदारसंघातील भयावह परिस्थितीची माहिती देऊन हेलिकॉप्टरची मागणी केली आहे। त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत। हा साहेब, मी दुपारी फोन लावला होता 4 वाजता। तर आपल्या धाराशिवमध्ये बेसिकली भूम परंडा वाशीमध्ये ढगफुटी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी। भयानक झालेला आहे। 2 तासामध्ये जवळपास 200 मिलीचा पाऊस पडलेला आहे इकडं। आणि खरीप तरी काहीच राहिलेलं नाही, पण जवळपास 30 ते 40% गावांना पाण्यानं वेढा दिलेला आहे। लोकांच्या वस्तीवर लोक अडकले। एनडीआरएफ साठी आम्ही फोन केला होता, एकनाथ भाऊंनाही मी फोन केला होता। आपल्या कृपेनं ते हेलिकॉप्टर पाठवलं, पण 2 खेपा झाल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला की ते बंद पडलं। मग कलेक्टर साहेबांनाही सांगितलं होतं की एनडीआरएफची टीम सोलापूरकडच्याही मागवा आणि आपल्या पुण्याच्याही थोड्या मागवा, कारण इथं गरज आहे अर्जंट। तर साहेब तेवढी मदत पाहिजे की आता शेतकऱ्यांची त्या ठिकाणी इमर्जन्सी, कारण आता सध्या पाऊस चालू आहे साहेब, इथं आता पाऊस चालू आहे। तो एक मुद्दा। आणि दुसरा मुद्दा सर, आता आपल्या आपण ज्यावेळेस मागचं 2022 नंतर एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे शेतकऱ्यांना आपण हे नुकसान भरपाई देत होतो, तर ते काहीतरी आता क्षेत्र कमी केले। ते एक लोकांची मागणी ओरड आहे। कमी नाही केलं नाही ना, आपण काय केलं होतं की आपण एनडीआरएफचे रेट कमी असल्यामुळे आपण वाढीव रेट देतो। आता एनडीआरएफने रेट वाढवले, तर आपण नवीन रेट घेतले एनडीआरएफचे। तो एक आहे मुद्दा। आणि आपल्या ह्याच्यामध्ये धोरणामध्ये नदीच्या कडेचे किंवा ओढ्याच्या कडेच्या जमिनी मातीसहित खरडून गेलेल्या आहेत। त्या बाबतीत अजून धोरण नाही, तर धोरण एक ठरवावं लागेल, कारण प्रचंड नुकसान आहे शेतकऱ्याचं। धोरण आहे, पण आता ते थोडं कमी पैसे मिळतात त्या। हा सर, ते वाढवणार आहे तेवढं प्लीज सर। हो सर। आणि एनडीआरएफच्या टीमसाठी जरा साहेब आम्हाला पाहिजे आणखी एनडीआरएफच्या टीम, कारण आता सुद्धा कमीत कमी 200 ते 300 लोक आमची वेढा दिलेला आहे पाण्यानं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, धाराशिव।